विदर्भातल्या शेतकऱ्यांना सतत नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अशा परिस्थितीला नेहमीच सामोरं जावं लागतं. पण पारंपरिक शेतीसह फलोत्पादनाचं धाडस केलंय हिवरखेडच्या राजेंद्र रंदे यांनी, आणि ते यात यशस्वी झालेत. आपल्या शेतीत व्यावसायिक पिकांसोबत राजेंद्र काही पारंपरिक पिकंही लावतात. वडिलोपार्जित 2.25 एकर शेतीत सफेद मुसळी तूर आणि झेंडूची फुलंही लावली आहेत. विदर्भातल्या या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग निश्चितच यशस्वी ठरला आहे. तर मग स्ट्रॉबेरीसाठी तुम्हाला पुणा किंवा महाबळेश्वरला जायची गरज नाही, ती अकोल्यातही उपलब्ध आहे. खारपान पट्ट्यात जिथे शेती करणं अवघड आहे अशा वातावरणात राजेंद्रनी स्ट्रॉबेरीचं उत्पादन मिळवलंय. 10 गुंठे शेतीवर त्यांनी स्ट्रॉबेरीची रोपं लावली आहेत. विदर्भात एवढ्या शेतकऱ्यांची आत्महत्या होतात, त्याच्यावर पर्याय म्हणून आपण काहीतरी एक नवीन उद्योग करावा आणि शेतीला म्हणून पर्याय चांगलं उत्पन्न मिळेल म्हणून मी या स्ट्रॉबेरीला सुरुवात केली. 200 रुपये किलोप्रमाणे सध्या स्थानिक पातळीवर विक्री करणाऱ्या राजेंद्रला स्ट्रॉबेरीचं आकर्षक पॅकिंग करून विदर्भातील बाजारपेठ काबीज करायची आहे. पारंपरिक शेतीकडून व्यावसायिक शेतीकडे वळण्याचा राजमार्ग राजेंद्रला सापडलाय. जयेश जगड, IBN लोकमत, अकोला.